हे हाय एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. सो मी आहे गीतांजली आणि आजचा मेकअप लूक होणार आहे खूप इझी वेमध्ये. कमी प्रोडक्ट वापरून हा मेकअप लूक मी केलेला आहे आणि खरं तर आपल्याला टाईमच नसतं. असा कोणताही सण असो किंवा कोणताही प्रोग्राम असो, टाईम नसतं. तर अशा कमी वेळेत आपण कसा चांगला मेकअप लूक करू शकतो, असा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. मेकअप लूक घेऊन आलेले आहे मी. सो आय होप तुम्ही हा लास्टपर्यंत बघाल. चॅनलवरती नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फर्स्ट मी घेतलेलं आहे प्लमचं टोनर आणि खरंच खूप छान टोनर आहे आणि रिफ्रेश करतं आपल्याला आणि ह्याची जी फ्रेग्रन्स आहे ती खरंच टू गुड आहे. आणि नंतर मी घेतलेलं आहे मॉइश्चरायझर आपल्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी. सो हे जे मॉइश्चरायझर आहे ते ज्यांची स्किन जास्त अशी ऑइली आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि तुमची स्किन जर ऑइली आहे तर तुम्ही डेली बेसिसवर पण हे लावू शकता आणि खरंच खूप छान असं हे पॉन्ड्सचं लाईट जेल मॉइश्चरायझर आहे आणि मला खूप आवडतं. सो हे चांगल्या प्रकारे मी लावलेलं आहे माझ्या फेसला आणि जर तुमची ड्राय स्किन आहे तर तुम्ही ह्याच्यामधलं दुसरं जे येतं मॉइश्चरायझर ते यूज करू शकता. आणि नंतर मी घेतलेलं आहे NYचं प्रायमर आणि प्रायमर काय करतं आपल्या पोर्सना मिनिमाइज करतं. आपली स्किन जे टेक्स्चर असते ते स्मूथ करतं आणि ॲप्लिकेशन चांगलं होतं आपल्या फाउंडेशनचं, आपला बेस चांगला होतो. सो नंतर मी घेतलेलं आहे कलर करेक्टिंगसाठी ऑरेंज कलर करेक्टर, जे की आहे इनसाईट कॉस्मेटिकचं अफोर्डेबल रेंजमध्ये मस्त प्रॉडक्ट आहे. नंतर मी घेतलेलं आहे Maybelline Fit Meचं फाउंडेशन आणि त्याच्यामध्ये माझा शेड नंबर आहे 220. तुम्ही जर माझ्या स्किन टोनचे असाल तर तुम्ही हा टोन यूज करू शकता. आणि मी फर्स्ट जी सुरुवात केली होती मेकअपची ह्या फाउंडेशनमधूनच केली होती आणि खरंच खूप छान असं फाउंडेशन आहे. बिगिनरसाठी खूप ईझी आहे ब्लेंड करायसाठी. आणि जर तुम्ही डेली बेसिसवर मेकअप करता तर तुम्ही हे खरंच यूज करू शकता. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पार्टी मेकअप करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरं एक फाउंडेशन आहे ते यूज करू शकता सुपर स्टेवालं. ते जास्त कव्हरेज देतं आणि तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे ब्लेंड होतं. आणि ब्लेंड करायसाठी मी स्विस ब्युटीचा जो ब्रश आहे तो यूज केलेला आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये हे ब्रशेस सेट मिळतात. तुम्ही बिगिनर्स आहे जर तुम्हाला कोणते ब्रश सेट घ्यायचा आहे तर तुम्ही स्विस ब्युटीच्या ब्रशमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि तुम्ही बघू शकता फक्त फाउंडेशनच किती छान असा कव्हरेज मिळालेला आहे. आणि जे बिगिनर्स आहे त्यांच्यासाठी खरंच खूप छान असं फाउंडेशन आहे. आणि तुम्ही बघू शकता मी आजचा जो मेकअप लूक आहे त्याच्यामध्ये कोणतंही कन्सिलर आणि कॉन्टोर यूज करणार नाही. म्हणून थोडंसं अजून फाउंडेशन घेऊन ते चांगल्या प्रकारे स्प्रेड करणार आहे. जिथे-जिथे मला कव्हरेज पाहिजे आहे तिथे मी लावून चांगल्या प्रकारे ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता जर तुम्ही कलर करेक्टिंग केलेलं असेल तर तुमचा जो चेहरा आहे तो ग्रे होत नाही. आणि जर कलर करेक्टिंगच्या बगैरच तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलं तर तुमचा चेहरा ग्रे होतो. जिथं अनइवन स्किन टोन असते, डार्क सर्कल्स असतात आपले, चीनच्या एरिया साईडला आपल्याला जास्त पिगमेंटेशन असते तर तिथे तुम्हाला म्हणून जे कलर करेक्टिंग आहे ते करावंच लागेल. आणि जर तुमची स्किन इवन असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. नंतर मी हे जे अर्थ रिदमचं चिक टिंट घेतलेलं आहे ते खरंच खूप छान आहे. मी डेली बेसिसवर जर कमी प्रॉडक्ट वापरून जर मेकअप लूक केला तरी पण हा यूज करते आणि खूप छान असा ग्लो प्रोव्हाईड करतं हे. आणि हाताने सुद्धा ब्लेंड चांगल्या प्रकारे होतं. मी इथे ब्रशचा यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि मेन म्हणजे हे नॅचरल असं पिंक ग्लो देतं तुमच्या स्किनवर. आणि नंतर मी घेतलेलं आहे सेट करण्यासाठी जे कॉम्पॅक्ट पावडर आहे Maybellineचं. हे पण खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे मी ते लावत आहे. त्याला ड्रॅग करत नाही, टॅप-टॅप करते आणि तुम्ही बघू शकता कव्हरेज खूप छान देतं. आणि जास्त असा मेकअप लूक करायचा नव्हता म्हणून मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर जास्त अशी घेत नाही. थोडी-थोडी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. आणि जर तुम्ही बिगिनर्स आहे तर खरंच या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि मी खूप डेली बेसिसवर याला यूज करते. आणि नंतर मी घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं ब्लशर आणि कॉन्टोर पॅलेट. हायलायटर पण आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही जर चांगलं एक ब्लशर पॅलेट बघत असाल तर तुम्ही खरंच ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. आणि नंतर मी यूज केलेलं आहे इनसाईट कॉस्मेटिकचं जे क्रीम बेसिसवर हायलायटर आहे ते यूज केलेलं आहे. आजचा जो मेकअप लूक आहे तो डे बेसिसवर मी केलेला आहे म्हणून जास्त असं काही मी यूज केलेलं नाही आहे. हायलायटर पण मी कमी प्रमाणात यूज केलेला आहे आणि फिंगरच्या हेल्पनंच त्याला ब्लेंड करते तुम्ही बघू शकता. आणि हे खरं तर ब्रशपेक्षा फिंगर्सने चांगल्या प्रकारे बोटाच्या हेल्पनंच ते चांगल्या प्रकारे ब्लेंड होतं तुम्ही बघू शकता. आणि एकतर हे अफोर्डेबल आहे आणि बिगिनर्स फ्रेंडली आहे. सो आयब्रो करताना मी कायम स्पुली ब्रशनं कोम्ब आउट करते आयब्रो. त्यानं काय होतं थोडंसं आपल्याला आयडिया मिळते आपले जे फील करायचे आहेत आयब्रो तिथं.
सो नंतर मी स्विस ब्युटीचं पेन्सिल घेतलेलं आहे, आयब्रो पेन्सिल आणि जिथे-जिथे मला गॅप्स आहेत तिथे-तिथेच मी फिल केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जास्त असं काही मी हेवी लूक केलेला नाही आहे आजच्या मेकअप लूकमध्ये आणि खरंच खूप छान अशी ही पेन्सिल आहे. ₹60 येते फक्त आणि नंतर मी हे लोकल मार्केटवर घेतलेलं आय शॅडो पॅलेट आहे. सो आजचा जो आय मेकअप लूक आहे तो सिंपल पण असेल आणि थोडासा अट्रॅक्टिव्ह पण असेल. तुम्ही बघू शकता फक्त मी लाईट पिंक कलर शेड दिलेला आहे लिडवर आणि चांगल्या प्रकारे ब्लेड केलेला आहे आणि जिथं आपण आयलायनर लावतो तिथं मास कॉस्मेटिकचा आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे आणि तिथं डार्क जो पिंक शेड आहे तो आयलायनरच्या जागेला मी लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. नंतर मी पर्पल जे शेड आहे ते लोअर लॅश लाईनवर लावलेलं आहे आणि नंतर काजळ घेतलेलं आहे फेसेस कॅनडाचं आणि ते फक्त आउटर व्हीला ते लावलेलं आहे. सो सिंपल सोबर असा आय मेकअप लूक करायचा होता म्हणून जास्त असं काजळ मी लावलेलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पूर्ण असं काजळ लावू शकता. नंतर मी घेतलेला आहे मास कॉस्मेटिकचा मस्कारा आणि तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे ते लिफ्ट करता आयलॅशेसना. इथे फेक लॅशेस वापरायची गरज पण नाही. पण तुम्ही पार्टी मेकअप लूकमध्ये पण हा मस्कारा यूज करू शकता आणि 4 ते 5 तास हा मस्कारा राहतो. सो मासच्या पॅलेटमधूनच मी शिमर शेड पिक केलेलं आहे आणि ते मी लावत आहे. तुम्ही बघू शकता जास्त असा मॅट लूक दिसत होता म्हणून मी ते यूज केलेलं आहे शिमर. सो डे मेकअप लूक असल्यामुळे जास्त असं हायलायटर मी यूज केलेलं नाही आहे. मॅट असा मला मेकअप लूक करायचा होता डेसाठी. नंतर मी घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं लिप लायनर आणि लिप लाईन करून घेतलेलं आहे. ही आहे NYची लिपस्टिक आणि माझा न्यू पर्चेस आहे. तुम्ही बघू शकता. जास्त अशी न्यूड वाटत होती म्हणून माझ्या जी साडी होती त्याला सूट होत नाही असं मला वाटलं म्हणून ते मी नंतर रिमूव्ह केलं. तुम्हाला कशी ही लिप शेड वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर मी रिमूव्ह केल्यानंतर नंतर आणि लिप लाईन केलं आणि जे लिप लायनर्स आहेत ते खरंच खूप छान आहेत. मी खूप दिवसापासून हे लिप लायनर्स वापरते. स्विस ब्युटीचे मास्कचे पण खूप छान आहेत. पण नंतर आणि लिप लाईन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लिप लाईन मी असं केलेलं आहे फक्त आउटरला नाही दिलेलं आहे. थोडंसं आतल्या साईडला घेऊन त्याला चांगलं ब्लेंड केलेलं आहे. नंतर NYची लिपस्टिक घेतलेली आहे जी 4 in 1 मध्ये आहे आणि आजकाल मला ही खूप आवडते डेली बेसिसवर आणि तुम्हाला जर न्यूड शेड ह्याच्यामध्ये घेणार असला तर तो पण घेऊ शकता. ह्याच्यामध्ये डार्क शेड पण तुम्हाला अवेलेबल आहेत आणि मी न्यूड शेडमध्ये पर्चेस केलेला होता. त्याच्यामधला 3rd नंबर मी यूज केलेला आहे आजच्या मेकअप लूकमध्ये. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सो नंतर मेकअप फिक्स करायला मी घेतलेलं आहे मास्कचं जे सेटिंग स्प्रे आहे, फिक्सर आहे हा आणि तो मी चांगल्या प्रकारे लावत आहे. फिनिश होत आहे आणि मला नवीन पर्चेस करावा लागणार आहे आणि तुम्ही बघू शकता ग्लो माझ्या फेसवर आलेला आहे आणि हा आहे माझा फायनल लूक. सो जी ज्वेलरी आहे ती सोनचापाची आहे आणि जी नथ आहे ती मी कोल्हापूरमध्ये घेतलेली होती आणि हेअर एक्सेसरीज जी आहे ती पण मिशोची आहे आणि जे मंगळसूत्र आहे ते मला खरंच खूप आवडलेलं आहे. ते पण मिशोचं आहे. माझा मिशो हॉल नक्की बघा. त्याच्यामध्ये मी ह्याच्याबद्दल दाखवलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चांगले चांगले कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.